हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भाग्यश्री. तुम्हाला वाटत असेल ही इडली आहे, पण नाही, ही इडली नाही आहे. यात आहे पापडाचं पीठ. हो, पापडाचं पीठ आहे यात. ज्यांना खिशी घेता येत नाही ही रेसिपी फक्त त्यांच्यासाठी आहे. फक्त म्हणजे सगळ्यांसाठीच आहे, सगळे ट्राय करू शकतात. पण ही सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. मी स्टार्टिंगपासून तुम्हाला रेसिपी शेअर नाही करू शकली, पण मी तुम्हाला सांगणार आहे की ही कशी करायची. आपण ह्या पापडाच्या पिठासाठी आपण 4 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आणि 1 वाटी मुगाच्या डाळीचं पीठ घ्यायचं. ठीक आहे. आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 ग्लास प्रमाण 4 वाट्यांसाठी 1 ग्लास पाणी. ठीक आहे. नंतर मग आपण ते छान खळखळ उकळू द्यायचं. त्यात आपण छान ओव्याची पूड टाका, जिऱ्याची पूड टाका, मीठ आपल्या चवीप्रमाणे टाका. ठीक आहे. आणि मग त्यानंतर थोडासा पापड खार लागणार. पापड असल्यामुळे पापड खार तर लागेलच. ठीक आहे. आणि मग ते आपण छान सगळं उकळलं पाणी, छान कलर चेंज झाला की मग आपण त्या पिठामध्ये टाकायचं. त्याचे छान गोळे तयार करायचे आणि ते वाफेवरती 20 मिनटं तरी आपण त्याला शिजू द्यायचं. मग ते 20 मिनटं छान मस्त शिजतील. आणि खूप सोपी पद्धत आहे. ज्यांना खिशी घेता येत नाही, पातळ होते, काहीतरी चूक होते, त्यांच्यासाठी एक खूप छान पद्धत आहे. आणि ते पीठ तयार झालं की आपण ते काढून पिशवीमध्ये छान मळून घ्यायचं. थोडंसं गरम असतं, थोडा त्रास होतो, पण चांगली वस्तू खाण्यासाठी थोडा त्रास तर सहन करावाच लागेल. तर बघा, खूप छान पद्धतीने असं मळायचं त्याला. म्हणजे गिठोळ्या तर नाहीच राहत, कारण की आपण मस्त छान त्याला शिजवून घेतो व्यवस्थित. तर मग असं छान थोडं मळून घेतल्यानंतर हे बघा, एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, त्याच्यावरूनही प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची आणि मग त्याला छान लाटून घ्यायचं. आणि आपण लाटण्याने नाही लाटलं तरीही चालणार आहे. आपण छान बोटाने जरी फिरवलं नुसतं तरीही पापड हा मस्त होतो, कारण की थोडं आलस असतं पीठ, त्यामुळे खूप सुंदर पापड होतो आणि तोंडात टाकताच विरघळतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अगदी घरात जे सामान असतात त्याच सामानापासून हे सुंदर पापड तयार होतात. त्याच्यासाठी उन्हाळ्याचीही वाट बघायची गरज नाही. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे पिठाला. मस्त आपण हे फॅन खालीही पापड वाळू शकतो आणि चवीला खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. चला तर मग आपण छान पापड करू आणि संध्याकाळी मी तुम्हाला ते तळून दाखवेल. हे बघा, आता आजच पापड केले आहे आणि मी तुम्हाला थोडासा ओलसर आहे तरीही मी तो तुम्हाला तळून दाखवते. बघितलं किती सुंदर आला आहे, छान फुगतो आहे. चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय. आणि स्वतःची काळजी घ्या. हिवाळा चालू झाला आहे, त्यामुळे थंडीची काळजी घ्या. चला मग, बाय. आणि हां, पापड करून झाले की नक्की मला सांगा की तुमचे पापड कसे झाले. चलो, बाय.